छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। थाळी वाजवणार एक दोन पुढे ना। नमस्कार, रयत रस सेवा संघटनेच्या अध्यक्ष वनिताताई जाधव तसेच संस्थेच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या माननीय शिंदे या संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही महिलांच्यावर अन्याय अत्याचार होतो या संदर्भात आम्ही नेहमी तळमळीने काम करत आहोत। आज खरं तर आज अनिल डॉक्टर, प्रशांत डॉक्टर या दोघांनीही खूप गांभीर्याने विचित्र असं सरकारी दवाखान्यात जे काही गोळ्या औषधाची लूटमार चोराचोरी होत आहेत किंवा महिलांच्यावर ज्या वेगवेगळ्या पद्धतीत अन्याय करतायत, म्हणजे हँडर पॅन्ट आणि जे काय असेल पाण्याला वगैरे घालून महिलांना सतत टॉर्चर करणं, असंच राहिलं पाहिजे तसंच राहिलं पाहिजे अशा पद्धतीत वेळेवर त्या महिलांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीत घाण दृष्टिकोनातून बघणं हे खूप म्हणजे निर्लज्जासारखी खऱ्या तर गोष्टी आहेत। आज शासनानं आज आम्ही जिल्हा परिषदेच्या इथं आंदोलन केलंय संस्थेच्या माध्यमातून। तर मी इथून जे कर्मचारी आहेत त्यांना विनंती करते संघटनेच्या वतीनं की ह्या ज्या गोष्टी आज दवाखान्यात घडायला लागल्यात ह्या वेळेत कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हा जो नराधम आहे प्रशांत आणि अनिल हे दोघेही डॉक्टर आहेत यांना वेळेत निलंबित केलं पाहिजे। आज आपल्या या जिल्हा परिषदच्या दारात लाटणं आणि घटना घेऊन यायचा वेळ आणली तुम्ही, हे वारंवार घडतच चाललंय, तर त्याला कुठेतरी लगाम घातली पाहिजे आणि ज्या जे डॉक्टर आहेत ते दोन्हीही नराधम आहेत यांना तुम्ही तुमच्या पद्धतीत आजच्या आजच निलंबित केलं पाहिजे। अन्यथा जर तुम्हाला निलंबित करण्याचं होत नसेल तर आमच्या हातात द्या, आम्ही लाटणी आणि ताटणी ठेवून आम्ही आमच्या पद्धतीत त्याच्यापाशी काय करायचं आणि काय त्याला धडा शिकवायचा ते आम्ही आमच्या पद्धतीत शिकवतो, एवढं बोलते। आणि जर वेळेत लगाम घातली नाही तर आमच्या सगळ्या आज एवढ्याच महिला दिसतात, इथून पुढे महिला रस्त्यावर किती उतरतील। आज त्याला चड्डी आणि बनेलावर घेतलं पण आम्ही चड्डी आणि बनेल काढायला पण कमी पडणार नाही, एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद। किती जणींच्या तक्रारी तुमच्याकडे अशा आहेत? आतापर्यंत नाही म्हटलं तर आमच्याकडे 30 ते 25 महिलांच्या तक्रारी अशा आलेल्या आहेत आणि खरं म्हटलं तर सरकारी दवाखान्यातल्या जी सिस्टर्स वगैरे ज्या बाकीच्या महिला आहेत किंवा ज्या मुलीचे आई वडील आहेत त्यांची पण तक्रारी आली आहे की बऱ्यापैकी तुला आता बुद्धी आली तोंड लावणं चिंता घेणं अशा गोष्टी झालेल्या आहेत। आणि ज्या महिलेला वारंवार ड्रेस चेंज हे असा ड्रेस घालू नये आणि कदम जे डॉक्टर आहेत असा ड्रेस घालू नये, तो अशी दिसली पाहिजे तशी दिसली पाहिजे, हा काय तिला नवरा नाही तुला सांगायला तू कशी दिसली पाहिजे कशी नाही, काम करतोय तर त्याला त्या पद्धतीतच काम करावं। तो दुसऱ्याच्या बायकांना सांगायला सरकारनं आणि शासनाने परमिशन दिली नाहीये तर तुम्ही त्याला वेळेत सांगावं की तुझ्या बायकोला तू घरी सांग कशा पद्धतीत राहायचं कशा पद्धतीत नाही। दुसऱ्यांच्या बायकांना सांगायला परमिशन दिलेली नाही, ती एक स्त्री आहे, ती काम करणारी व्यक्ती आहे, तर तिला तिच्यावर वाईट नजर ठेवून हे जे कृत्य करतोय ना ते कुठंतरी थांबव, अन्यथा तिला डोळे एवढं काढायला सुद्धा वेळ लागणार नाही, एवढंच मी बोलते। आणि ह्या तक्रारी आतापर्यंत भरपूर आले, आज त्या तक्रारी आम्ही बरेच दिवस झालं 10-12 दिवस झाले ह्याचा म्हणजे विचार करतोय पण परत तेच पुढे यायला लागले। तर वेळेत मी तर आज सांगते ना, आज आम्ही भाऊंना घेऊन इथं उभं राहिलोय, भाऊ याचा काय असेल ते तुम्हीच याचा काय असेल ते पुरेपाठ करावा, आम्ही खंबीरपणाने तुमच्या पाठीशी आहे। एक बहीण म्हणून आम्ही सतत व संस्थेच्या माध्यमातून आम्ही आज रस्त्यावर उतरलोय आणि जर ह्याच्यात त्या महिलेला न्याय नाही मिळाला तर आम्ही इथं तुडवून मारू आणि आम्ही आमच्या लाटण्या कुठं
काम करते त्या आरोग्य यंत्रणेनं चांगल्या पद्धतीनं आणि प्रामाणिक काम केलं पाहिजे आणि ती आरोग्य यंत्रणेवर प्रचंड विश्वास ठेवून या ठिकाणी जिल्ह्यातले अनेक रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा सरकारी रुग्णालय असेल या ठिकाणी जात असतात. मात्र त्याच ठिकाणी ज्या डॉक्टराला देवाची समानता दिली जाते असाच डॉक्टर जर त्या ठिकाणी त्या महिलेवर अत्याचार करत असेल अशा जिल्ह्यातल्या अनेक तक्रारी आहेत. महिला मुलीच्या अंमलाखाली असतात, भूल दिलेल्या महिलांना कोणत्याही प्रकारची शुद्ध नसते अशा महिलांचे गालगुचके ओढणे, त्यांच्या कानफाडात मारणे, त्यांना लात मारणे असे विकृत प्रकार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होतात. कन्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अनिल कदम यांनी राजरोसपणे तिथं येणाऱ्या मुलं बंद होण्याची जी ऑपरेशन असतात त्या ऑपरेशनमध्ये ज्या माता भगिनींना भूल दिली जाते अशा माता भगिनींना लात मारणे, गालात सापटी मारणे असे प्रकार त्यांच्याकडून अनंत घडलेले आहेत. या संबंध गोष्टींचा निषेध करत आहे. परवा दिवशी माझ्या एका इथल्या माता भगिनींनी गेल्या आठवड्यामध्ये एक निवेदन दिलं होतं. एक जिल्हा परिषदेची आरोग्य विभागातली कर्मचारी त्या कर्मचारीला वारंवार तिच्यावर त्या ठिकाणी विनयभंग तिचा केला जातो, तिची छळवणूक केली जाते. तू पैंजण घातलं पाहिजे, तू कपडे अशा पद्धतीची घातली पाहिजे, तू माझ्याबरोबर फिरायला आली पाहिजे असा बोलून तो नराधम तिची त्या ठिकाणी विटंबना करत असतो, विनयभंग करत असतो. या ठिकाणी मेडिकल ऑफिसर स्वतः असून सुद्धा अशा पद्धतीचे वेडेचाळे करणारे मेडिकल ऑफिसर आणि त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल होत नाही ही शोकांतिक आहे. आज जिल्हा परिषदेला अनेक वर्षापासून आपण बघताय प्रशासक होतं आणि प्रशासक असल्यानंतर अधिकारी याच गोष्टीचा गैरफायदा घेत होते आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत होते. मग या ठिकाणी महिलांवर असेच राजरोसपणे अन्याय अत्याचार झाले पाहिजेत का? यासाठी या आमच्या संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष वनिताताई जाधव यांनी हा विषय हातात घेतला. मला त्या विषयाच्या मध्ये लक्ष घालायला सांगितलं आणि लक्ष घातल्यानंतर माझ्या एक निदर्शनास आले की हे महाशय त्या ठिकाणी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला परिचारिका रूममध्ये वावरताना चड्डी आणि बनेलवर आणि ही कुठली विकृती तुमची झाली? तुमच्या घरातसुद्धा आया बहिणी असतील, माता भगिनी असतील. म्हणूनच आज या ठिकाणी आमच्या रयतराज संघटनेच्या माता भगिनींनी पदाधिकाऱ्यांनी जे घरामधलं शस्त्र आहे थाळी आणि वेलन म्हणजे नवरा जर आगाऊपणा करत असेल तर नवऱ्याला वटणीवर आणण्यासाठी ते वेलनाचा वापर व्यवस्थित करतात आणि असे जर समाजामध्ये नराधम जर वेळोवेळी महिलांवर अत्याचार करत असतील तर त्या वेलनानं त्यांना वटणीवर आणल्याशिवाय माझ्या इथल्या ह्या माता भगिनी गप्प बसणार नाही. आणि या शासनाला माझा हा शेवटचा अल्टिमेट आहे. मी गेल्या आठवड्यातसुद्धा पत्रव्यवहार केला होता, गेल्या 24 तासापूर्वीसुद्धा पत्रव्यवहार केला होता. 24 तासापूर्वी त्यांना 24 तासाचा अल्टिमेट दिला होता. अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई डॉक्टर अनिल कदम, डॉक्टर प्रकाश कदम यांच्यावर केलेली नाही. मग ह्या डॉक्टर अनिल कदम आणि प्रकाश कदम यांना ह्या जिल्हा परिषदेनं लायसन्स दिलं आहे काय? माता भगिनींची आबरू लूट बाबा, त्यांच्या विनयभंग कर बाबा, त्यांना त्या ठिकाणी भुलीमध्ये असताना भुलीच्या अंमलाखाली असताना त्यांचे गालगुचकेवट त्यांना लातामत काय प्रकार काय चाललेला आहे? म्हणजे तुम्ही प्रशासक असल्याचा हा गैरफायदा घेतलेला आमचा आरोप आहे ठामपणे. म्हणून आज जनरल बॉडी आज या ठिकाणी पहिल्यांदा जनरल बॉडी होत आहे. त्या जनरल बॉडीमध्येच ह्या ठिकाणी हा विषय अत्यंत ताकदीनं या ठिकाणी या सभागृहाला जाग यावी म्हणून हा आक्रोश मोर्चा थाळी आणि बेलनचा हा आक्रोश मोर्चा लक्षात घ्या. आणि जोपर्यंत या ठिकाणी या नराधमांना निलंबित करत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे चालू राहणार आहे हे ठामपणे सांगतो आणि रामतो धन्यवाद. जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचारी तर बिलकुल सुरक्षित नाहीत, माझा ठाम आरोप. म्हणजे इथं महिला राज असताना सुद्धा म्हणजे जिल्हा परिषदेच्या CEO या स्वतः महिला असून सुद्धा जर महिलांवर अशा प्रकारे अत्याचार होत असेल आणि त्या आरोपीवर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी जर जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन घेत नसेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी निषेध करतो या जिल्हा परिषदेचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थाळी वाजवणार एकदम पुढे येणार.
तक्रार आहे मला पण जिल्हा परिषद म्हणून साहेब दोन विषय आहेत. तुम्ही तुम्हाला पाठवले चर्चेला तुम्ही विषय समजून घेतला. दोन विषय गेल्या महिन्यामध्ये 5व्या महिन्यामध्ये त्या महिला कर्मचाऱ्यांनी तिच्या सुरक्षितेसाठी मी नाव तिचं घेतलं. तिने तुमच्याकडे तक्रार दिली. तू पायात पंजन असं घातलं पाहिजे, कपडे अशी घातली पाहिजे आणि अर्धनग्न अवस्थेमध्ये तो महिला परिचारिका रूममध्ये तो जर डॉक्टर त्या ठिकाणी बसत असतं आणि त्या महिला कर्मचाऱ्याला जर माझ्याबरोबर फिरायला सर म्हणत असेल आणि ती जर ह्या गोष्टीला विरोध करत असेल म्हणून 3 महिन्याचा पगार तिचा जर हा डॉक्टर थांबवत असेल तर काय या गोष्टीचं मला तुम्ही आतापर्यंत कारवाई काय केली नाही, कारवाई काय केली मला ते सांगा. एक पहिलं हे जे प्रकरण होतं एक करायचं त्याची एन्क्वायरी आपण स्थायी समितीच्या दिवशी मी टीम पाठवून 2 क्लास 1 ऑफिसर, एक लेडी ऑफिसर, फार्मसी ऑफिसर पाठवून त्याची एन्क्वायरी केली. त्याचा रिपोर्ट आला. त्यातलाच एक हे जे सांगतात विशाखा समितीला पाठवलं शिव मॅडमने विशाखा समितीकडे रेफर केलं. शिवाय विशाखा समितीचा अहवाल कुठे आहे त्यातून अहवाला आणि त्याच्यावर कारवाई काय केली ते सांगा. तुम्ही त्या महिलेचा 3 महिन्याचा पगार काढला का सांगा. तुम्ही त्या अनिल कदमवर काय कारवाई केली. चौकशी समिती तशी कागदावर नेली का फक्त त्याची पण एन्क्वायरी त्या डॉक्टर पत्र पडायची चौकशी. 3 महिने त्याच्यावर कारवाई का नाही केली? कसं 5व्या महिन्यात तुम्हाला देऊन जर हे करत असेल पण तिचा पगार का 3 महिने? तिथल्या मेडिकल ऑफिसरने थांबवलेलं आम्ही नाही थांबवलं. नाही मग हे तुम्ही मान्य करले तर कारवाई काय केली ते सांगा ना. एक लक्षात ठेवा यांनी मान्य केलंय की त्या तिथल्या मेडिकल ऑफिसरनं त्या बिचारीचा 3 महिन्याचा पगार थांबवून ठेवलाय आणि तो डॉक्टर तिला 20,000 रुपयाची लाच मागतोय. हा अर्धनग्न फिरणारा डॉक्टर हा 20,000ची लाच मागतोय आणि त्यांना माहिती असताना सुद्धा कारवाई काय केली तुम्ही त्याच्यावर. एन्क्वायरी केलेली त्याला निलंबित का नाही केलं अजून. हा वेळ काढून पाडा प्रशासनाचं एक लक्षात अजून निलंबित केलेलं नाही. आम्हाला जोपर्यंत त्याचं आम्हाला निलंबित केल्याचं जबाबदारी प्रश्न येत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. निलंबनाचे अधिकार कुठे तुम्ही बडतर्फ करू शकता. रिपोर्ट पाठवल्याचं पत्र द्या आम्हाला. त्या अनिल कदमवर काय तुम्ही कारवाई केली. चौकशी समिती नेमतो म्हटला चौकशी समिती का नाही गेली जात नाही तुम्हाला चौकशी समिती पत्र दाखवतो आम्ही रस्ते पत्र काय सांगणार कुठल्या अधिकाऱ्यांना सांगणार साहेब. अहो हे चौकशी समिती साहेब कागदावर नेमली चौकशी समिती गेली कुठं तिथं काय अहवाल दिली दिला तुम्हाला ते सांगा. विशाखा समिती गेली का तुमची तिथं. साहेबांनी पत्र कधी द्या बघा. कमिटी नेमली कधी बघा. आतापर्यंत त्यांनी अहवाल का नाही दिला. ठीक आहे ना साहेब. आज किती दिवस सुरुवात केली. आज 10 दिवस उलटले साहेब. 7 दिवसाचा आधी तुम्ही दिला ना. हेच ऑफिसर विषय तुम्ही रिपोर्ट कधी आम्ही सोमवारी ठीक आहे सोमवारी उद्याचा आणि ते कोळ्याची पण चौकशी तुम्हीच केली ना. काय झालं पोलीस ते सांगा. त्यांनी कुणाला अहवाल दिलाय. आता मला सबमिट केलं साहेब एवढा जर वेळ काढूपणा होत असेल 2-2 महिने एक महिला कर्मचारी बिचारी तुमच्याकडे न्याय मागते. जर न्याय द्यायला तुम्ही 2 महिने लावत असाल तर उपयोग काय सांगा ना तुम्ही. प्रशासक असल्याचा गैरफायदा तुम्ही घेताय का. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय का साहेब ते सांगा. 5व्या महिन्यात तुमच्याकडे तक्रार आली. हो इन्क्वायरी कमिटीने काय इन्क्वायरी केली काय अहवाल दिला तुम्हाला. आता हे म्हणते कोळीच्या प्रकरणामध्ये काल तुम्हाला अहवाल पाठवला. कुठला कोळीचा आवाज मला काल दिला. काल मी एक अल्टिमेट दिला होता 24 तासाचा मॅडमला. सोमवारपर्यंत याच्यावर 100% ऍक्शन येईल. सोमवारपर्यंत तुम्ही शासनाला रिपोर्ट द्यायला पाहिजे. त्यांचा जो पेमेंट थांबवलेला आहे ते जर चुकीचं असेल तर साहेब आपला कोणीच नाही रिपोर्ट मागून कोळ्याचं तयार आहे. आणि त्या कोळ्याचं फार्मसी ऑफिसर आहे काय माहिती का
वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतं एक लक्षात ठेवा. महिला कर्मचारी आपल्याच आहे, तो जिल्हा तसं प्रशासन असेल 100% घेतलं नाही. काय ऍक्शन घेतली साहेब? कर्तन करावं लागलं. साहेब, आता- ऑफिसरच्या पण साहेब, बोलायला इथं बोलवलं. असं नाही. पाचव्या महिन्यात त्यांनी पत्र दिले होतं बघा. दोन्ही दिवस काम करा. 2 महिने का थांबलो याचं उत्तर द्या साहेब. तुम्ही काय करा माहिती आहे का? कनेरचं चौकशी उद्या करा, शंभर. कनेरची चौकशी पारदर्शक झाली पाहिजे. त्यात जर काय गोंधळ झाला तर माझ्यासारखा वाईट नाही, मी क्लिअर सांगतो. दोन्ही वलेची आणि कनेरची त्याच्यामध्ये अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही आणि तुमचे प्रशासकीय शब्द खेळ करू नका. साहेब, यांनी तोंडी समज दिले त्या डॉक्टरला गेल्या 6 महिन्यापूर्वी त्या अनिल कदमला काय दिली? तोंडी समज दिलेली. आता साहेब तुम्ही हा मला- प्रकरण मला माहिती नाही, नाही. नाही, ठीक आहे. तुमच्या मेडिकल ऑफिसरला विचारा ना तुम्ही साहेब. मला माहित नव्हतं. तुम्हाला जरी माहित नसलं तर तुमच्या मेडिकल ऑफिसला विचारा ना. गेल्या 6 महिन्यापूर्वी मेडिकल ऑफिसचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे हो साहेब. मेडिकल ऑफिसरचं ऐका एक मिनिट, तुम्ही वेळ ही करू नका. मला माहित नाही. खरी गोष्ट. मी बघा साहेब, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. असं ना, मला माहित नाही. तुमच्या मेडिकल ऑफिसरचं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. बरं का, आपण आता बाकी ते करायचं. सोमवारपर्यंत साहेब मला सांगा, 6 महिन्यापूर्वी कोणी समज देऊन सुद्धा कारवाई होत नाही का साहेब? मला माहित नाही. ठीक आहे, असू दे. लावा फोन, मेडिकल ऑफिसरला फोन लावा. ऐकू दे, मीडियानं पण ऐकू दे. मला माहित त्याला नव्हतं. फक्त एवढं सांगावं मी समज दिली मला नाही. विषय माहित नव्हता. त्याला तोंडी समज दिवस काही दिलेली नाही. हा विषय मला माहित तुम्ही नव्हता. मेडिकल कॅमेऱ्याचं तुमच्या होतं. मेडिकल ऑफिसवर तुमचा विश्वास नाही का? मला माहित नव्हतं. एक मिनिट. तुमच्या मेडिकल ऑफिसवर तुमचा विश्वास नाहीये का एवढं सांगा मला. तुम्ही नाही म्हणा, मी विषय आंदोलन थांबवतो. आंदोलनाचा विषय नाही. मला विश्वास नाही. तो तुम्ही विषय मला मला- एकच शब्द विषय सांगा. माहित नाही. मला काय म्हणायचं, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण मला एकच सांगा की तुमच्या मेडिकल ऑफिसवर तुमचा विश्वास आहे का एवढं सांगा. असणारच की. मग ठीक आहे, फोन लावा, स्पीकर फोन ऑन करा. ऐकू दे. आता दोन दिवस सोमवारपर्यंत ED रिपोर्ट आपल्याकडे. त्याच्यानंतर शासनाला माझी सांगा मला. मी काय तुम्हाला काय बाकी नाही, नाही, ते दोन्ही आहे. आता त्याचं जे payment release करायचं. माझ्या मेडिकल ऑफिसवर माझा विश्वास आहे. पगार झाला तुम्ही पाहिजे. मेडिकल ऑफिसवर फोन लावा. Payment release केलं का 3 महिन्यात? त्याला दोन्ही समज. डॉक्टर लेप्रोस्कोपी डॉक्टर, तुम्हाला काय मारायचा अधिकार दिलाय का पेशंटला? नाही, आपण आता त्याच्यात तुम्ही मला सांगा. 100% ते सगळंच आता इन्क्वायरीमध्ये आहे. तुम्ही तुम्ही शनिवार मला- असला तरी शनिवारची एक इन्क्वायरी पूर्ण मला करा. मारण्याचा अधिकार दिलाय का तुमच्या त्या नाही, नाही, काय विषय नाही. कोणालाच दिलाय नाही. का? काय माहितीये का? त्यांनी सांगावं, ज्या- वेचून ज्या- साहेब समोर आहे. अरे असं कधी हा विषय- दिलाय का साहेब? तुम्ही त्याचं सांगा. समर्थन करतो. मग अधिकार दिलाय का? शनिवारपर्यंत बरं, हे इन्क्वायरी पूर्ण होईल. सोमवारी तुम्ही रिपोर्ट येणे सांगताय तिथलं नर आम्ही प्रकरण दिलं नाही. सांगताय. नाही नाही, तुम्ही म्हणताय मला प्रकरण माहित नाही म्हणलं, तुम्ही काय हे प्रकरण मला माहित होते. तक्रारीचे मुद्दे आहेत ना, त्याच्यावर सोमवारपर्यंत रिपोर्ट आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर चुकीचं असेल तर 100% त्याच्यावर कारवाई शासनाला तुमच्या महिला असुरक्षित आहे, तुमचे कर्मचारी असुरक्षित आहे, आम्हाला बोलावं लागतं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सोमवारी काय करतोय जिल्हा परिषद? का झोपा काढतोय का? तुम्ही सांगा मला. आता तुमचे दोन मागणी त्याच्यावर action. सोमवारपर्यंत त्याच्यावर आपलं तरी सध्या immediate time आहे. 8 TV वर. तर आपण सोमवारपर्यंत त्याच्यावर decision घेऊ. काहीच नाही. ठीक आहे. चालेल. ठीक आहे, सोमवारपर्यंत आपण आता आपला जो डिसिजन घेतला. तर विनंती आहे, फक्त पाठीशी घालू नका. नाही, नाही, एक आता एवढंच आहे तुम्हाला. मी स्वतः इशारा केला. मला काय रिपोर्टिंग करा बघा. एक टक्का रिपोर्टिंग. हे जुनी नराधम आहेत ना, हे जुनी आपल्या आरोग्य विभागाला कार्यक्रम असणारी लोक आहेत. तुम्हाला क्लिअर सांगतो, मी DHO साहेबांचं कौतुक करायचं, पण मला वाटलं होतं की याच्यामध्ये नाही, काहीतरी ठोस काम होईल. त्याच्यावर आपल्याला 7 decision दिवसामध्ये घेतला. जर आपली Employee चौकशी officer समिती- आहेत आपल्यासमोर. साहेब, 7 दिवसामध्ये जर आपली 10 दिवसामध्ये आपली चौकशी समिती जर तिथं PSC ला जाऊन जर चौकशी करत नसेल तर काय मला सांगा ना तुम्ही, काय उपयोग आहे? आणि आपली जिल्हा परिषद आहे, तुम्ही सांगा ना, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या माता भगिनींचं संरक्षण आपण नाही करू शकत? नाही, 100% करणार. नाही करू शकत का साहेब? एवढे आपल्या हानगे आहोत का? तुम्ही मला सांगा. नाही नाही, असू दे, येतं आम्हाला नाही बोलाले. नाही, नाही, तसं नको. सांगा तुम्ही. एवढंच मला सांगा. चर्चा अहो, झाली, मला एवढंच साहेब चर्चा तुम्ही झाली. सांगा, आज झडपी तुमची आहे ना, ते कुटुंब आहे ना आपलं. तुमची बी आहे, आमची बी आहे, सगळ्यांचीच आहे. बरोबर आहे, म्हणून तर भांडावं लागते ना आम्हाला. नाही, नाही, आपलं त्याच्यावर कुटुंब decision आहे, आहे. आपल्या कुटुंबातल्या माता भगिनींचं संरक्षण आपल्याला करता येईल. आपल्या पुरुषांतरचा काय उपयोग आहे एवढं सांगा. मी तेच सांगतो, मला सोमवारपर्यंत आज प्रशासकीय आपलं पगार काय आहे, आहे? पगार 3 महिन्यात release झाला. पाटणे सांगा पगारच सांगा. कशाला झालाय तर झालायच ना. ठीक आहे. फक्त 5 दिवसाचं रजा मंजुरीचं राहिले ते झाले तो पण 5 दिवसाचा सगळं पगार झालाय. चालेल, त्याच्यावर कारवाई झाली नाही, नाही, पाहिजे. आपला जो विषय साहेब तो आहे. चला, जी बी चालली आम्हाला याद नाही नाही, असू थँक्यू, धन्यवाद. आरोग्य विभागाचा बोंबळ कारभार
जिल्हा परिषदेमध्ये अनेक वेळा तक्रारी होऊन सुद्धा महिला माता भगिनीवर अन्याय अत्याचार डॉक्टरांकडून होतोय. म्हणजे ज्या डॉक्टरांना आपण देवासमान मानतो, देवाच्या ठिकाणी बघतो, असे डॉक्टर या ठिकाणी राजरोषपणे तिथं असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गैरवर्तन करतायत. त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर विनयभंगासारखे शब्दप्रयोग करतायत. त्यांना तू पायात पंजनच नको घालू, तू ड्रेसच घाल, तू ड्रेसमध्ये छान दिसते. आणि हा डॉक्टर नारायण या ठिकाणी चड्डी आणि बनेलवर या ठिकाणी बसतो परिचारिकी रूममध्ये. आज दरोडे घालणारी चड्डी बनेल गँग आपण बघतो, पण हे शासकीय मालमत्तेवर दरोडे घालणारा डॉक्टर हा चड्डी बनेल गँगचा अध्यक्ष असं मानलं जातं. आज डॉक्टर महिला सुरक्षित आहेत का? तर बिलकुल सुरक्षित नाही. इथं या ठिकाणी या PSCमध्ये येणारा औषध स्वतःच्या OPDमध्ये जाऊन ते गोरगरिबांसाठी वाटायला आणलेले औषधं तो गोळा करून स्वतःच्या OPDमध्ये वाटतो. म्हणजे ही कुठली विकृती म्हणायची. आणि दुसरा विषय असा आहे, कनेर PSCला त्या ठिकाणी लेप्रोस्कोपी तज्ज्ञ जो मुलं बंद व्हायची ऑपरेशन महिलांची शस्त्रक्रिया होती, त्या ठिकाणी भूल दिलेल्या पेशंटला गालात चापटी मारणे, त्यांचे चिमटे काढणे, त्यांना लाथा मारणे, आणि ही कुठली पद्धत आहे? आणि एवढं असून सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा गेल्या 5व्या महिन्यात त्या माता गोळ्याच्या माझ्या कर्मचारी भगिनीनं या ठिकाणी पत्रव्यवहार करून सुद्धा त्या डॉक्टरांवर कारवाई नाही. तुम्ही पाठीशी घालताय का? प्रशासन असल्याचा गैरफायदा घेताय का? म्हणून या ठिकाणी आज पहिल्यांदाच जीबी बसलेली प्रशासनाला सुद्धा कळलं पाहिजे. इथं आमचे जे बंधू पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की ही जिल्हा परिषद कशा पद्धतीनं चालते, कशा पद्धतीनं आरोग्य विभागाचं कामकाज चालतं, आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी इथल्या स्थानिक गोरगरीब महिला माता भगिनींची छळणूक केली जाते, इथल्या कर्मचाऱ्यांची छळणूक केली जाते. यासाठीचं आज हे आंदोलन आहे. या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार सोमवारी दोन्ही डॉक्टरांवर कारवाईचे आदेश पारित होतील अशा पद्धतीचा शब्द दिल्यानंतर या दोन्ही आम्ही आमचं रयतराज संघटनेचं, आमच्या इथं उपस्थित असलेल्या सर्व संघटनेच्या आमच्या रणरागिणी आहेत. माझ्याबरोबर आमच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वनिताताई जाधव आहेत. यांच्या सर्वांच्या सहमतीनं आज या ठिकाणी आत्ताचं आंदोलन मी तात्पुरतं थांबवतो. नाही मिळणार नाही तोपर्यंत लढा चालूच राहील. पण उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी दिलेल्या शब्दानुसार 8 वाजता मी आंदोलन स्थगित करतो. 2 डॉक्टरांचे नाव, तिचे लेप्रोस्कोपी जे तज्ज्ञ आहेत ते अनिल कदम आहेत आणि कोळ्याचे आहेत ते प्रकाश कदम आहेत. चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर एन्क्वायरी बसवली.